कोकणात जर एक पुरुष साडी परिधान करतोय तेही स्वखुशीने कुठल्याही मोबदल्याच्या बदल्यात, तर तो आपली संस्कृती जपतोय. हो, मी म्हणतोय नमन ह्या प्राचीन लोककलेबद्दल. ही आमच्या कोकणातली परंपरा आहे. नमन हा जो नमन आहे म्हणजे आपल्या सिंधुदुर्गामध्ये याला दशावतार वगैरे म्हणतात, आपल्या इकडे नमन म्हणतात. आणि या नमनामध्ये जी स्त्री भूमिका असते गवळणीची ही आमचे मंडळी किंवा जे मुलं असतात तेच करतात. आज जो मी मेकअप करत आहे ते आमच्या गवळणीचा म्हणजे राधा जी आहे त्या राधेचा मी मेकअप करत आहे. मेकअप केला आणि स्टेजवर उभं राहिलं एवढ्याच झालं असं नाही. त्या स्टेजची पायरी चढण्या अगोदर त्याला ती भूमिका स्वतःमध्ये जिवंत करावी लागते. प्रत्येक कलाकार 2-3 महिन्यांपासून 2 तास आपले रिहर्सलला देतात. कामातून वेळ काढून हे सगळं जपणं वाटतं तितकं सोपं मुळीच नसतं. या बदल्यात त्यांना काही भेटत नाही. फक्त त्यांची एकच इच्छा असते, आपण सादर केलेल्या पात्राने लोकांच्या मनात घर करावं. नमन, दशावतार अर्ध्यातून सोडून जाईल तो कोकणी कुठला. आपली लोककला आपण नाही जपली तर बाहेरची येऊन ती जपतील हा भ्रम सोडून द्या. आपल्या कलाकारांना आपणच साथ दिली पाहिजे. पडद्यामागची संसाराची भूमिका आणि पडद्यावरची भूमिका तू योग्य पद्धतीने करतोयस मित्रा. आज या व्हिडिओच्या माध्यमातून त्या प्रत्येक कलाकाराला मानाचा मुजरा जो ही आपली कोकणातील प्राचीन लोककला जपतोय.